एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी अंगारकी चतुर्थी विशेष. आज आपण मोदक बनवतोय, पण एका मँगो ट्विस्ट सोबत. आंब्याचा सुवास आणि खोबऱ्याचा गोडवा. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ह्या अंगारकी चतुर्थीला असे मोदक नक्की बनवा. तर रेसिपीला आता सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ते साहित्य बघूया. तर इथे 1 वाटी आंब्याचा पल्प घेतलाय, 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट, 4 चमचे पिठी साखर, अर्धी वाटी मिल्क पावडर, 2 चमचे तूप, 1 चमचा वेलची पावडर आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेत. तर सगळ्यात आधी एका पॅनमध्ये आपल्याला हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेते. नंतर 4 चमचे पिठी साखर घ्यायची. तर आंब्याच्या गोडव्यानुसार पिठी साखर कमी जास्त करू शकता. नंतर अर्धी वाटी मिल्क पावडर, वेलची पावडर. आता हे सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे. नंतर यामध्ये आपल्याला आंब्याचा पल्प घालायचा आहे. तर शक्य असल्यास हापूस आंब्याचाच पल्प वापरा, त्यामुळे मोदकांना नैसर्गिकरित्या पिवळा रंग येतो आणि छान सुवाससुद्धा येतो. आणि पल्प काढताना अजिबात पाणी घालायचं नाही. तर इथे आता आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. काय होतं, गॅसवर ठेवून आपण आधी आंब्याचा पल्प घातला आणि नंतर हे सर्व साहित्य घातलं तर गुठळी राहण्याची शक्यता असते. त्यामुळं आधीच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 10 मिनिटातच हे मिश्रण तयार होतं. आणि शक्यतो नॉनस्टिक कढईच वापरायची, जेणेकरून मिश्रण तळाला चिटकत नाही. आता आपण हे मिश्रण गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस चालू करायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. नंतर 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि पुन्हा हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि मंद आचेवरच संपूर्ण प्रक्रिया करायची, कारण आंबा आणि साखर लवकर जळतात. त्यामुळं हे मंद आचेवरच आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचे. तर बघा, आता घट्ट गोळा व्हायला लागलाय. आता मिश्रण पॅन सोडून गोळा व्हायला लागलं की लगेच गॅस बंद करायचा आहे. आता गॅस बंद करून थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. पूर्णच थंड करायचं नाही. पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता उरलेला 1 चमचा तूप घालायचं आहे. आता मिश्रण गरम असताना त्यात 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचं, म्हणजे मोदकांना छान अशी चकाकी येते. त्यामुळं हे नंतर गॅस बंद केल्यावर थोडंसं कोमट झाल्यावर आपल्याला तूप घालायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता थोडीफार तरी चकाकी आली इथे. पुन्हा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मोदकांसाठी तयार झालं आहे. तर इथे मी थोडंसं व्हाईट चॉकलेट किसून घेतलं आहे. तुम्ही व्हाईट चॉकलेटच्या ऐवजी ड्रायफ्रूट्स घेतले तरीसुद्धा चालेल. आता मोदकाच्या साच्याला थोडासा तुपाचा हात लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये मिश्रण भरून आपल्याला चांगलं प्रेस करून मध्ये थोडंसं आपल्याला चॉकलेट घालायचं आहे. पुन्हा दाबून घ्यायचं आहे आणि कडा अशा व्यवस्थित पॅक करायच्या आहेत. तर तयार आहे इथे आपला सुबक असा मोदक. तर साच्याला दरवेळी थोडं तूप लावायचं आहे, जेणेकरून मोदक सहज बाहेर येतात. आता साच्याला थोडंसं तूप लावायचं आहे. नंतर थोडे पिस्त्याचे काप घालायचे आणि इथे मोदकाचं मिश्रण त्याच्यामध्ये भरून आपल्याला मध्ये पुन्हा एकदा चॉकलेट भरायचं आहे. आता मिश्रण साच्यात भरताना ते पूर्णपणे थंड नसावं किंवा खूप गरमही नसावं. कोमट असताना मोदक वळल्यावर त्यांना छान कळ्या पडतात आणि आकार टिकून राहतो. त्यामुळं कोमट असतानाच हे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे.
तर अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक इथे तयार करून घेऊया. आणि हे मोदक आपण परतून घेतल्यामुळं बाहेर 1 दिवस आणि फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस सहज टिकतात. पण पप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतरच ते हवाबंद डब्यात ठेवा म्हणजे व्यवस्थित राहतील. तर तयार झाले इथे आपले आंबा नारळ मोदक. अवघ्या 10 मिनिटात तयार होणारे मँगो मोदक. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.